हेलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाइस. मी हा ब्लॉगचा एंट्रो एवढा रात्री का शूट करतोय कारण की आम्ही 2 वाजता चाललो हरिश्चंद्रगडला. मावशीचा अचानक भयानक कॉल आला मला असा 3-4च्या अराउंड आणि बोलते की उद्या जायचं ना, सकाळी जायचं आहे 2 वाजता हरिश्चंद्रगडावर. तर मी बोललो की ठीक आहे. आता मावशी सोबत म्हटलं पैशांचं काही टेन्शन नाही, पैशांचं पण टेन्शन नाही, पेट्रोलचं पण टेन्शन नाही, सगळा खाना पिना सगळं मावशी बघणार. त्यामुळे आपण फक्त जायचं, काम करायचं, ब्लॉग बनवायचा आणि फिरून खायचं प्यायचं, मजा करायची आणि फिरून यायचं, चालायचं. सो आत्ता मावशी निघाली, नाशिकला पोचली आहे मावशी. ती येईल मग आम्ही 2 वाजता. थांबा पहिले काही रस्ते बघू द्या आम्हाला. रस्ते बघू शकता तुम्ही, स्विमिंग पूल झालाय. आम्ही 2 वाजता निघणार आहे इथून. सो आता जाऊन घरी कपडे पॅक करू. तसा मला कॉल आला मावशीचा की जायचंय. मी बाई दाढी बिडी करून आलो मस्त की एकदम. मामा उठलाय पण आमचा मामा काही उठत नाही. मामा जायचं ना, तो गेम चालूच ठेवलेली. 2 hours later. ओके गाईज, आता आम्ही निघालोय कारण की आपण कचरा असं कुठेही फेकायचं नाही. कचरा असा गोळा करायचा, बॅग असते ना, बॅगेच्या बॉटलच्या कप्प्यात ठेवायचा, घरी येऊन कचऱ्याच्या डब्यात टाकायचं. इज्जत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. चला बंद करतो का? गाईस आता आम्ही कळसूबाईला जायला जिथे थांबतो आम्ही, जी कळसूबाईला जायला तिथे रस्ता आहे खाली, तिथे थांबलोय. आता इथून पुढे अजून जायचं आम्हाला. अजून 1-1.5 तास लागेल अजून पुढे जायला. बघूया, पुढून लय मोठ्या मोठ्या गाड्या येतात. सो आपण मामा ते गेले. आता आपली गाडी ते लावली आहे. व्हिडिओ काढण्यासाठी खास उतरलोय मी. थंडी वाजते मला, पाऊस पडतोय तरी मी उतरलोय. आता तू सांग कसा आहे चहा? आपल्या इकडला चहा चांगला करायचा. बघू शकता. उतरा 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 उतरा. जस्ट गुड मॉर्निंग गाईज. ओ तो पुढं बघ मावशी, ते बघ हरिश्चंद्रगड गाठलाय गाईज. आता गाडी लावू. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. feeling good guys, feeling good. गान करशील मला. गोड असतात गाईस. मी त्यांना काहीतरी मी त्यांना बिस्किट आणायचं विसरलो यार. कुठे कुठे भेटणार पण नाही आता त्यांना द्यायला. तुला करू, तुला पण करू. दोघं लाडात आलेत गाईस. हे बघा, दोघं लाडात आलेत. दोघांना मसाज हवाय. बस झालं, जा आता. ओके गाईस, इथे आपली हरिश्चंद्रगडाची एंट्रन्स.
गाईज चिगट रस्ते बघू शकता गाईज, चिगट रस्ते. फक्त मामा शूज घालून आलाय. आमचा मामा तर काय चपली कुठे जातो. मावशी खुश आहे, लास्ट टाइम येणार होतो. खूप खुश आहे. मामा पण खुश दिसतो. आता अर्ध्या रस्त्यापर्यंत जावंच तर बघू यांची चेहरे बघूया. इथे सगळे डिटेल्स आहेत आणि जंगलातून आता वरती जायचं. गाईज रस्ते बघतायत, दगड आहेत नुसती. मामा आणि मावशी पहिल्यांदा आलेत. मामा कसं वाटतंय, हाऊ वॉज द डिफिकल्टी लेवल? बस आत्ताशी पहिला पॅच आहे. इकडे वेंगळ आहेत. नाही अजून लय. गाईस तुम्ही शूज वरती ट्रेक करताना बघितलंय, सँडल वरती पण ट्रेक करताना बघितलंय. चप्पल ती पण कुठली, पुमाची? स्पार्क्स आहे का? नाही तरी गाईस मला आवडणारा सगळ्यात सुंदर पॅच आहे हा. बट आता धबधबाच नाही चालू आहेत. नाहीतर एवढा आवडतो मला हा पॅच, एवढा आवडतो मला हा पॅच. तीन धबधबे चालू असतात गाईस इथे. मामाशी गाईस आणि चला तास इकडे माती रस्ते सगळे पाणी नाही कारण की आम्ही गाईस त्याच्याबद्दल बोलत होतो. खूप सुंदर मंदिर आहे. आम्ही लास्ट टाइम आलतो तेव्हा एवढं प्रसन्न वाटलं ना मला. आता परत आपण तिथे जाऊया. खूप मोठी शंकराची पिंड आहे तिथे. आपण पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. अरे अरे दर्शन वगैरे झालेत. दर्शन वगैरे झालंय. दर्शनची काही व्हिडिओ वगैरे नाही काढली. मामाने फोटो काढलेत फक्त 2-3. मला आवडत नाही दर्शन करताना फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढायला मोस्टली. सो ट्रॅव्हल करताना व्हिडिओज काढतो, पण दर्शन करताना बिलकुल व्हिडिओज आणि त्यात नाही आहे मी. भूक लागली आता आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. फायनली दर्शन झालेलं आहे. दर्शन झालेलं आहे आता. अशा प्रकारे पुढे बसतो. खूप खुश झालेले आता. एन्जॉय गाईस. धन्यवाद. चहा छान होता. पहिला फोटो अरे काय रे. गाईस कोकण काढायला नाही चाललोय बिकॉज खूप धूप आहे. त्यामुळे आता इथून डायरेक्ट खाली निघूया. थेट पेटपूजा केली, मस्त मॅगी वगैरे खाल्ली, चहा पिला. आता थेट खाली निघूया. मग आपण तिथून खाली जाऊन आपल्याला रंध्याला पण जायचं. रंधा फॉल, जिथे असं म्हटलं जातं की तिथल्या कुंडांमध्ये सोन्याच्या नथीचा मासा आहे. आय डोंट नो हे खरं आहे की खोटं आहे. मामा तुला काय वाटतंय?
खरं आहे की खोटं आहे? रंध्या फॉल मध्ये सोन्याच्या नथीचा मासा आहे ना? कारण की माझ्या काकांनी पण बघितलंय, सो असणार. तिथे एक अशी दरी सुद्धा गेली आहे वरती डोंगरात. असं म्हटलं जातं की देवी रागवलेली, असं समथिंग काहीतरी झालं. इथं नाही येते रंध्याला आहे. हा हा हा. अरे हा, इकडून ह्या साईड बरोबर. गाईस मला मामा हरवशील, लवकर ये मामा, लवकर ये, हरवशील. गाईस माझा मामा थोडा नाजूक आहे, हरवला बिरवला तर एकच मामा, एक तर लगीन व्हायचं अजून. बघू शकतो आला आला. यार काय पडणार नाही ना माझा फोन. तर मित्रांनो आता आपण पोचलो खाली, म्हणजे 1 तासातच आम्ही आलो खाली. एवढं काय वाटलं नाही, माझे लिगामेंट्स डॅमेज होतात तरी आम्ही फटफट खाली आलोय. तर आम्ही खाली पूर्ण शेवटला आलोय. जसं तुम्ही बघू शकता आपण इथून एंटर केलं. तर आता इथूनच एक्झिट करणार, गाडीकडे जाणार आणि मग डायरेक्ट रंधा फॉलला असं आहे गाईज. इथे एक कुंड आहे आणि वरतून पाणी येते गाईज. लोकांना ना आकला नाही भाई, एवढे साफ सरळ इन्स्ट्रक्शन्स आहेत की पुलाच्या खाली जाऊ नये कोणी, तरी या लोकांना फेन्सिंगच्या त्या साईडला जायचं आहे. किती काय बोललं ना तरी लोक बधीर ती बधीर. गाईज यात सोन्याच्या नथीचा मासा आहे आणि माझ्या काकांनी ते बघितलंय. सो लकी. आय होप फ्युचरमध्ये मला पण बघायला भेटेल. आता एवढी लोक येतात इथे, माहीत नाही बघायला भेटेल की नाही, पण जर नशीब चांगला असेल माझं तर नक्की भेटेल. हे गाईज आता आम्ही इथून निघालोय नाशिकला मावशीला सोडायला. तिथे जेवणार, मावशीला गाडीत बसवणार आणि मग आम्ही बॅक टू होम आसनगाव. पीच पिली पीच. मावशीला काय दुखत नाही काय? नाही बडबड करून सवय झाली आता. ब्लॉग बघशील तर पागल होशील. बघशील तर आम्ही स्कूटीच घातलेली अशी काली डायरेक्ट. गाईज आता आम्ही नाशिकला चाललोय. आता डायरेक्ट नाशिकला भेटू. बाय बाय गाईस. तुम्हाला गाडी रिकामी वाटते का? आमचे 2 मेंबर गेले गाईज ट्रेनने जळगावला. त्यांना आम्ही नाशिक रोड स्टेशनवर ड्रॉप केलंय. मग आता ते जातील जळगावला ट्रेनने. आम्ही चाललो घरी. आता ट्रिप संपली, आता घरी जाऊ गाईज. मावशी गेली गाईज. आता मावशी नवरात्रला येणार डायरेक्ट. जसा चहा प्यायला उतरलो तसा कसा हा सुरू झाला रे. चहा आईचं दान आहे. चहा गाईज आलो फायनली मिसळ खायला. 100% असणार मिसळ. कपडे घालायचे. हा 1 आणि 2 चहा. मामांनी मिसळ आणली आता. मामा एकदम झणझणीत आणले ना? हो एकदम झणझणीत. एकदम 2 पाव आले मिसळवर. 1 नंबर. 1 कांदा आला, वरतून लिंबू आला, दही आला, मिठा दही वडा आला, क्या बात. गावरानी मटकी आली, 1 नंबर. सेव आली, एकदम भारी. पावनगरी आली, एकदम झणझणीत. पापड आला उडीद डाळीचा, स्पेशल तरी आली, एकदम झणझणीत. एक स्पेशल पाणी बॉटल आली. म्हणजे आमच्या साहेबांचं नाम. जय श्रीराम. जय श्रीराम.
विठ्ठला बोल. काय स्पेशल आहे आपल्या मिसळमध्ये? पण आपण अजून एवढे मोठे इन्फ्लुएन्सर नाहीत. नक्कीच होणार, 100% होणार. नक्की विजिट द्या माऊली मिसळ इथे, गोटी इथे. ठीक आहे, चला गाईस, बाय बाय. ब्लॉग आता इथेच एंड होणार आहे. आम्ही आता डायरेक्ट घरी चाललो आहे. आता कुठेच नाही जाणार आहे, आता घरी चाललो आहे. ऑलमोस्ट किती टाईम झाला आहे बघू शकता गाईस, 8 वाजले. आता सीधा घरी, थेट घरी. 7:41 झाले. आणि मग गुड नाईट. आणि असं काहीच नाही. ब्लॉग तुम्हाला 1-2 दिवसात भेटेल. ओके गाईस, बाय बाय, सी यू, गुड नाईट.